माननीय महापौर, माननीय आयुक्त, सभागृहातील माननीय सदस्य व प्रेक्षक वर्ग, सन्मानित उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या आशीर्वादाने, तसेच विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माझे वडील माननीय सुभाषजी काळे साहेब यांच्या बहुमोल नेतृत्वाखाली मी निवडणूक जिंकून आले. मला मतदान करणाऱ्या सर्व मतदाराचे मनापासून आभार मानते. मला प्रथमच अर्थसंकल्पनावर या ठिकाणी बोलण्याची संधी मिळत आहे. या निमित्ताने या अर्थसंकल्पनावर मी माझ्या सूचना या ठिकाणी करते. माझा प्रभाग हा नवी मुंबई महानगरपालिकेचा आणि ठाणे महानगरपालिकेचा मागोमाग उत्तम प्रकारे प्रवेशद्वार उभारावे, याकरिता प्रवेशद्वारासाठी 2 कोटी रुपयाची तरतूद करावी. प्रभाग क्रमांक 2 दिघा या झोपडपट्टीधारकांचा विभाग असला तरी आज या ठिकाणी मोठमोठे रहिवासी संकुल उभे राहत आहेत. त्याचप्रमाणे सगळ्या सुविधा देण्याचा आपण प्रयत्न करतात. तसंच या ठिकाणी उद्यान, पाणी, मलनिसरणकरण केंद्र उभारावे, जी या विभागाची गरज आहे. आधीच्या नगरसेवकांनी या ठिकाणी काय केले यावर मला काहीच म्हणायचं नाहीये. तरण तलाव हवे की नाही हा प्रश्न का इतके सत्तेत असताना यांना घ्यायचा का वाटला नाही. पुढे होतात, आता मागून आहात. त्यामुळे आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाला प्राधान्य देत आहोत. त्या कामाकरिता या अर्थसंकल्पनामध्ये आर्थिक तरतूद करावी अशी मागणी करते. दिघा विभागाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता या ठिकाणी रुग्णालय लवकरात लवकर उभारावे, कारण येथील नागरिकांना वाशी येथे जावे लागते. हे अंतर 18 किलोमीटरचे आहे. ऐरोली विभागातील रुग्णालयाची हेळसांडपणा होत आहे, थांबवला पाहिजे. याकरिता गरीब गरजू रुग्णालय उभारावे. माझा विभागातील कुठेच मैदान नाही. या ठिकाणी मुलांना खेळण्याकरिता पटणी येथील औद्योगिक जागेवर जावे लागते. मैदान ही लवकर MIDCला विकणार आहेत. मग मुलांना कुठे खेळायचे आहे याकरिता मागणी आहे. MIDCच्या कडून दिघा विभागाकरिता मैदानकरिता भूखंड हस्तांतरित करून द्यावा व त्यावर व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल, क्रिकेट पिच विकसित करावा. त्याकरिता 5 कोटीचा तरतूद करावी. प्रभाग क्रमांक 2 हा लोकवस्तीचा परिसर असून येथे महिला विद्यार्थी प्रभागात महिला समीकरणाकरिता केंद्र उभारण्याकरिता 70 लाखाची तरतूद करावी. तसेच प्रभाग क्रमांक 2 येथे मोठ्या प्रमाणात मातंग समाजाची जनसंख्या असल्या कारणामुळे तेथे अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने सांस्कृतिक भवन उभारावे व याकरिता 2 कोटीची तरतूद करावी अशी मी मागणी करत आहे. मला बोलून दिल्याबद्दल महापौर मॅडमचे धन्यवाद.